Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. कोल्हापूरच्या इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेचं भीक मागू आंदोलन. इचलकरंजी शहर परिसरातील 7-12 नोंदी न झाल्यानं युवा सेना आक्रमक. अमरावतीच्या दर्यापूरमधील थिलोरीत ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. एमआयडीसीत गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी. चंद्रपूर शहरातील बालाजी रुग्णालयात तोडफोड. अजित पवारांच्या एनसीपीचे प्रदीप रत्नपारखे यांच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड केल्याची माहिती. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप. नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले. 294 शेतकऱ्यांची टोमॅटोची 2,25,00,000 रुपयांची थकबाकी. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत काल एकाच दिवशी 50,000 कांदा गोण्यांची आवक. 70% कांदा पावसामुळे खराब. परभणीत सतत वाहणारे वादळी वारे आणि पावसाचा उन्हाळी पिकांना फटका. जिल्ह्यात भुईमूग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यानं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता. जून महिन्यात अनेक बंधारे भरतील. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची माहिती. नागपूरला अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा. 5 जूनपर्यंत नागपूरसह परिसरात वादळी पावसाची शक्यता. मात्र हा पाऊस मान्सून पूर्व असेल, हवामान विभागाची माहिती. साताऱ्यातील कोयना धरणात 23.12 टीएमसी पाणीसाठा. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. मे महिन्याच्या अखेरीसच पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याचं चित्र. सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरात गढूळ पाणी पुरवठा. संभाजी ब्रिगेडकडून दूषित पाणी पुरवठ्याचा पर्दाफाश. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्येही पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. ढोरकीन परिसरातील पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी. सोलापुरातील नवीन पाईपलाईनला गळती नाही, वॉशआउट केल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. पालिकेतर्फे लांबोटीमध्ये पाईपलाईनच्या तपासणी चाचणी. उजनी ते सोलापूर 90 किलोमीटरच्या समांतर जलवाहिनीची चाचणी यशस्वी. मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून पाकणी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी. पुण्याच्या राजगडमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून दरड हटवण्याचं काम. मुसळधार पावसामुळे कादवेखिंड घाट मार्गावर दरड कोसळली होती. घाट मार्गावरील धोकादायक ठिकाणी पाहणी करत कार्यवाहीची मागणी. हिंगोली जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग. पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यात मशागतीची कामं सुरू. नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेती मशागतीच्या कामांना वेग. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू. वाशिममधील नेतनसा परिसरात झालेल्या पावसामुळे पेरूच्या बागेचं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. भंडाऱ्यात दूध उत्पादनात घट. जनावरांना हिरवा चारा आणि खुराक मिळत नसल्यानं दुधाचं उत्पादन घटलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता. कुख्यात गुन्हेगार सागर उर्फ बब्बा यादवला पोलिसांकडून अटक. एमपीडीए कायद्याअंतर्गत बब्बा यादवला अटक. यादव विरोधात हत्या, जीवे मारण्याच्या धमकीसारखे अनेक गुन्हे दाखल. यवतमाळच्या सावंगी गावाजवळ अनधिकृत खतानं भरलेला ट्रक पकडला. बोगस बियाणं आणि मुद्देमाल हस्तगत. ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू. ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली गर्भपिशवी. बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना. आरोग्य विभागाचा अहवाल. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा जास्त समावेश. शिर्डीतील साई मंदिरात दानाची मोजदाद करताना चोरीचा प्रकार. अद्यापही आरोपीवर कोणतीही कारवाई नाही. साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालतंय का, असा सवाल उपस्थित. भंडाऱ्याच्या वरठीत परिसरात अज्ञाताकडून दुकानात चोरी. चोरटे सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. नागपूरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. सोन्या चांदीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत. पाचपावली पोलिसांची कारवाई. पुण्याच्या मनसरमध्ये साठवलेल्या कांद्याला आग. अज्ञातानं पेट्रोल ओतून कांद्याला आग लावली. शेतकऱ्याचं 2 लाखाचं नुकसान. आंबेगावच्या धुमाळस्थळ परिसरातली घटना. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत गुरांच्या गोठ्याला आग. ग्रामस्थांनी धाव घेत 25 जनावरं वाचवली. आगीत 2 शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. सोनाळी वाणीवाडी परिसरातली घटना.
संभाजीनगरमध्ये गुंतवणूकदारांना 11 लाखांचा गंडा. शेअर मार्केट रिअल इस्टेटमधून परताव्याचा आमिष दाखवत फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीत 61 लाखांचा अवैध गुटखा जप्त. अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चंद्रपुरात प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. रामनगर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला. वर्ध्याच्या विजयगोपाल परिसरात जुगार खेळणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल. पुलगाव पोलिसांची कारवाई. बडतर्फ जवान चंदू चव्हाण विरोधात नाशिक देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल. जवानांमध्ये बंडाला चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या पंचवटीतील पेट्रोल परिसरात एका व्यक्तीची हत्या. मध्यरात्री अज्ञातांकडून संजय सासे यांची हत्या. पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वाशिमच्या पांगरी नवघरे गावात ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. शेती मशागतीच्या कामावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालकानं प्रसंगावधान राखत उडी मारल्यानं दुर्घटना टळली. सांगलीच्या अगरण धुळगावमध्ये महाकाय मगर जेरबंद. प्राणीमित्र वन विभागाच्या माध्यमातून मगरीला विहिरीतून बाहेर काढलं. ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवदरी तलावात आदिवासी बांधवांनी मत्स्य बीज सोडलं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून उपक्रम. वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळेनंतर आता जिल्हा परिषदही झाली बोलकी. जिल्हा परिषदेच्या रंगीत भिंतींवर प्रशासनाची ओळख. पहिल्याच पावसात पुणे सोलापूर महामार्गाची चाळण. मळद हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक हैराण. खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांची खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत. रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांकडून संताप व्यक्त. पांडुरंगाच्या भेटीसाठी यंदा नवी लालपरी. राज्यभरातून वारीसाठी 2000 बसेस धावणार. यावर्षी वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार. निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते. वैभव खेडेकर यांची फेसबुक पोस्ट. वैभव खेडेकरांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण. मुंबईत कोळी बांधवांसाठी नितेश राणेंचा पहिला जनता दरबार. भाजप प्रदेश कार्यालयात कोळी बांधवांसाठी जनता दरबार भरला. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. आमदार सुनील प्रभू यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्ह्यात ताकद असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा मिळाव्या, कार्यकर्त्यांच्या भावना. गेटवे ऑफ इंडियामधील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदरे विभागानं तयारी करावी. मंत्री नितेश राणे यांच्या सूचना. बीडच्या परळीत पंकजा मुंडेंच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन. पंकजा मुंडेंनी 10 रुपयाचा कॉईन टाकून उद्घाटन केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं गोपीनाथ गडावर जय्यत तयारी. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं उद्या गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येनं गर्दी जमणार. चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या रानटी हत्तींवर प्रशासनाची नजर. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी त्रिस्तरीय पथकाची निर्मिती. जालन्याच्या घनसावंगीमधील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी 2 तरुणांची सायकल यात्रा. येवल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सायकल यात्रा मुंबईच्या दिशेनं रवाना. आई तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री. मंदिर संस्थांकडून कारवाई. पूजेचं ताट आणि फळांचं कॅरेट जप्त. कोकणच्या हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर. या महामार्गावर 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास असणार. महामार्गासाठी 68,720 कोटींचा खर्च येणार. माहूरचं रेणुकामाता मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी निधीची प्रतीक्षा. दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर झालेल्या निधीची प्रतीक्षा. वर्ध्यात विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. कृषी जागरूकता रथाचं उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. नागपूर महापालिकेची 750 कोटींची थकबाकी. 30 जूनपर्यंत ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यास 15% सूट मिळणार. इंडक्शन मशीनवर खवा बनवणाऱ्या व्यावसायिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. भूम परिसरातील खवा उत्पादकांना मोठा दिलासा.
जालन्यातील 5,000 शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाला जाणार. 6 जूनला किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार. शहापूरच्या शिरगावची कन्या सुजाता मडकेची इस्रोत शास्त्रज्ञपदी निवड. सुजाताच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचं कौतुक. आळंदीत यंदा पालखी रथ ओढण्याचा मान. घुंडरे कुटुंबियांना आळंदी नगरीतून ढोलताशाच्या गजरात बैलजोडीची मिरवणूक. संत गजानन महाराजांच्या पालखीचं 12 जूनला मराठवाड्यात आगमन होणार. पानकनेर गावात पालखीचं स्वागत केलं जाणार. पालखी सोहळ्यात शेकडो वारकऱ्यांचा समुदाय सहभागी. शेगावचे संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान. 700 वारकरी सहभागी. तब्बल 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी आषाढी वारीला. संत मुक्ताईंची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार. संत मुक्ताईंच्या मंदिरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू. संत मुक्ताईचा 316वा पालखी सोहळा. ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो वृक्षप्रेमींची कार्यशाळेत हजेरी. हजारो सीडबॉलची निर्मिती. जळगावमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. जळगाव शहरातील समतानगर परिसरातील घटना. पिसाळलेला कुत्रा आतापर्यंत 11 जणांना चावल्याची माहिती. बदलापुरात 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू. सोसायटीच्या आवारात खेळताना उघड्या वायरमुळे दुर्घटना. दोषींवर कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी. नागपूरमध्ये कामठी पोलिसांनी 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज केलं जप्त. अंदाजे 85 लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.